खांडेकर हे उत्तम दिग्दर्शक आहेत हे त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय काकस्पर्श सारखे चित्रपट बनवून सिद्ध केलंय, पण त्याही पेक्षा महेश तितकेच एक उत्तम माणूस आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे। अर्थात ह्या बातमीची चर्चा कुठे झाली नव्हती, पण द ग्रेट मराठा एंटरटेनर्सच्या फर्स्ट लुक लॉन्चच्या वेळीस कुटुंब या चित्रपटातला नायक जितेंद्र जोशीने हा गौप्यस्फोट केला। ही जी गौरी आहे ती इतकी टॅलेंटेड मुलगी आहे, तुम्ही सिनेमामध्ये पाहालच, खूप सुसंस्कारी मुलगी आहे। साताऱ्याकडे तिचं मला वाटतं प्रॉपर साताराच गाव आहे, बरोबर ना? पण तिचे आई बाबा आणि ती आमच्या साईटवर जेव्हा होते, जेव्हा वावरत होते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून आणि तिच्यातल्या आणखी ज्या शक्यता आहेत, खूप मोठा कलाकार किंवा खूप उत्तम शिक्षण घेण्याची कॅपॅसिटी त्या मुलीची आहे, जी ती संधी तिला उपलब्ध व्हावी, ती संधी मुंबईसारख्या शहरातच उपलब्ध होऊ शकते, मुंबई पुण्याकडे। आणि ते ओळखून या माणसानं तिची संपूर्ण जबाबदारी घेतली। मी म्हटलं नाही आवडणार नाही, पण मला सांगावं असं वाटतं खूप मोठं जेस्चर आहे। आणि इथून पुढे ही मुलगी याच्या मुलांबरोबर वाढते आज याच्या घरामध्ये, आणि तिला उत्तम शिक्षण, उत्तम शाळा आणि सगळं मिळतं। हे आहे कुटुंब। महेशच्या आगामी चित्रपटातली चिमुरडी गौरी हिला महेशने उत्तम शिक्षणासाठी मुंबईत आणले व तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे। गौरी महेशच्या घरात त्यांच्या मुलांसोबत राहते। खरंच एक उत्तम दिग्दर्शक व प्रेमळ पिता हे दोन्ही रोल महेशने सांभाळले, ह्यातच सर्व आले नाही का? राजश्री.com करिता वैभवी प्रधान।